नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. दया पवार सरांचं बलुतं ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत. याच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. चाळीतील मुसलमान स्त्रियात कुजबूज व्हायला वेळ लागला नाही. मी आलो म्हणजे स्त्रिया माझ्याकडे संशयाने पाहायच्या. कधी जर नळावर गेलो तर म्हणायच्या, ए रोशन, दिखता नाही क्या, जावई आया. मी पुरता गोरामोरा व्हायचो. वाटायचं आपलं आणि सलमाचं काहीच नाही, उगाच पराचा कावळा व्हायचा. घरात आलो म्हणजे आई हातापाया पडायची, म्हणायची, अरे लेका, तिचा बाप कर्दनकाळ आहे, तू तुकडं तुकडं करीन. मी म्हणायचो, आये, मी हद्द सोडली नाही, मी काही तरी आकृत करतो काय. आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. एक गोष्ट मात्र खरी की सलमामुळं आपला मुलगा माणसात येतोय, हसतोय, बोलतोय, ह्यामुळं आई सलमाचा केव्हाच राग करायची नाही. त्यावेळी आईनं मला खारीक खोबरं लावलेलं. सलमा घरी आली तर आई तिला हा खुराक आग्रहानं खाऊ घालायची. त्यावेळी मी एक मजेशीर गोष्ट पाहिली. मुसलमान स्त्रियांना जरी संशय आला होता तरी कुणी आपल्या नवऱ्याला माझ्या संबंधी सांगत नव्हतं, हे विशेष. त्यांना बहुधा हे माहीत असावं की एकदा हे पुरुषात गेले तर नाहक खून खराबा होईल. एक धेडगा बच्चा आपल्या पोरीच्या नादाला लागलाय एवढी गोष्टही त्यांचं माथं फिरायला पुरेशी होईल. सापानं कात टाकावी तशी माझ्या मनानं आणि देहानंही कात टाकलेली. मी पहाटेच उठून व्यायामशाळेत जाऊ लागलो. चांगले कपडे वापरू लागलो. कुणीतरी माझ्यावर प्रेम करतंय ही भावनाच रोमांचकारी वाटायची. सलमा आणि माझा शारीरिक संबंध येणं तसं शक्यच नव्हतं. तिच्यावरही खूप पाळत असावी, पण शरीराचा मी वीट येईपर्यंत भोग घेतला होता. तिच्या बाबतीत तसं आकर्षण मला वाटत नव्हतं. पण तिला पाहताच लैंगिक विकृती आपोआप जात चालली आहे ह्याचा साक्षात्कार होऊ लागला. इंद्रियांची थरथर थांबली. सर्व अंगभर पुरुषार्थाच्या विजेचा लोळ सुरू व्हायचा. माझंच मला नवदर्शन होत होतं. आता वाटते हा माझा पुनर्जन्मच होता. 5-6 महिन्यात माझ्यात क्रांतिकारक बदल झाला होता. 6 महिन्यांपूर्वी मला पाहिलेली माणसं मला आज ओळखू शकत नव्हती. एका स्त्रीमुळं मी पुरा उद्ध्वस्त झालो होतो तर दुसऱ्या स्त्रीनं मला जीवनदान दिलं होतं. स्त्रीचं आयुष्यातील सामर्थ्य नव्यानंच ध्यानात आलं होतं. सलमाची प्रेम करण्याची पद्धतही काव्यासारखीच हुरहुर लावणारी होती. तिला जर सांगितलं की डोक्यावरचा दुपट्टा खाली कर तर ती मुळीच ऐकायची नाही. अर्थात आमचं हे सारं संभाषण खुनेनंच चाले. मात्र दुसऱ्या वेळी समोर आली म्हणजे तिचा दुपट्टा डोक्यावर नसायचा. एका क्षुल्लक घटनेमुळं मला तिच्या संबंधी गाढ आत्मीयता वाटली. घटना तशी साधीच. ईदच्या सणाला ह्या वस्तीत नुसतं चैतन्य सळसळायचं. रोजांच्या दिवसात फकीर गाणं गात आणि डफ वाजत यायचा, लोकांना उठवायचा. ईदच्या दिवशी सलमा खूपच सजायची. हाताला मेहंदी, डोळ्यात सुरमा, भांगात मोत्यांचा चुरा, रंगीबेरंगी फुलाफुलांच्या डिझाईनचे कपडे. तिचा थाट बघत राहावासं वाटे. ईदच्या सणाला इथली मंडळी शिरखुर्मा हा मोठा नामचंद पदार्थ बनवीत. तो शेवया आणि दूध यांच्या साहाय्यानं करीत. ईदच्या दिवशी सर्वांना घरी आणून आग्रहानं हे पेय पाजणं हा रिवाज. अशावेळी एकदा सलमा माझ्यासाठी शिरखुर्मा घेऊन आली. बहिणीच्या हाती काचेच्या प्याला देऊन म्हणाली, इन्हे दीजिये. असं म्हणून ती आली तशी भुरकन जाऊ लागली. मी त्यावेळी काचेच्या ग्लासात चहा पित होतो. अर्धा चहा पिऊन झाला होता. माझ्यातला खटाळपणा जागा झाला. ही मंडळी आमचा बाट धरतात हा राग मनात धुमसतच होता. मी सलमाला थांबवलं आणि हळूच म्हणालो, क्या तू सचमुच मुझसे प्यार करती है. ह्यावरती म्हणाली, तू क्या जाने, वह तो ऊपरवाला ही जानता है. असं म्हणून तिनं वर हात केला होता.
ह्यावर मी सलमाला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला. मी तिला म्हणालो, तो मेरा यह बच्चा हुआ झूठा चाय पिएगी? ह्यावर ती म्हणाली, चाय क्या, तुमने जहर दिया तो भी मी पिऊंगी. असं म्हणून ती माझा उष्टा चहा त्या दिवशी प्याली. सर्व दिवस माझ्या अंगावर गोड झिंझिण्या उठत होत्या. कधी आम्हा दोघात लटुपुटीची भांडणेही होत. ह्या दरम्यान तिला पाहाव्यास काही स्थळ येत होती. अशाच एके दिवशी मला समजलं की तिला कोणीतरी पाहाव्यास येणार आहे. कुणी पाहाव्यास येणार म्हणून की काय, तिने त्या दिवशी खूपच छान कपडे घातले होते. पायात पैंजण झुंझुणत होतं. तिने केसात 1.5 कोटी रुपयाचा मोगऱ्याचा फुलांचा गजरा माळला होता. अशी ती नटून सजून आलेली आणि तिच्या घराच्या चौकटीला धरून मोठ्या आकर्षक पोजमध्ये येऊन उभी राहिलेली. मला तर अजिंठ्याच्या लेण्यातील हातात दर्पण घेतलेल्या काळ्या राणीची आठवण झाली. मी मात्र त्यावेळी तिला फारसा रिस्पॉन्स दिला नाही. पुस्तक वाचण्यात गढून गेलो आहे असं ढोंग केलं. ती तिला राहावलं नाहीच. तिनं विचारलं, आज मैं कैसे दिखती हूँ? मालूम है, किनके लिए नखरा किया यह सारा? झालं. सलमा खूपच वैतागली. माझ्या पुढ्यातच तिनं आपला 1.5-2 रुपयांचा गजरा वेणीतून उपसला आणि चोळामळा करून माझ्या पुढ्यात फेकून दिला. मी तिच्याकडे आवाक पाहत होतो. पाय आपटत रागाने ती आतल्या खोलीत गेली आणि कपडे बदलून आली. ह्यावेळी तिच्या अंगावर चुरगळलेले जुने कपडे होते. घरात जाऊन रडल्याच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. ह्यावेळी मी खरा घाबरलेलो. मी या प्रकरणाकडे केवळ गंमत म्हणून पाहत होतो, पण पोरगी खरंच प्रेमात पडली की काय म्हणून मी चिंतातूर झालेलो. मी किती डरपोक आहे याची प्रचिती मला लगेच आली. तिने एकदा एक लहान मुलापाशी चिठ्ठी पाठवलेली. बघतो तो ती उर्दीत लिहिलेली. आता आली का पंचायत? ही वाचायची कशी? शेवटी एका लहान मुलाच्या उर्दू शाळेपाशी जाऊन उभं राहिलो. एका मुसलमान मुलाकडून ती वाचून घेतली. मेरे शहजादे ह्या पहिल्या शब्दानं उडालो. पुढचं ऐकलं तेव्हा माझ्या अंगाला घाम सुटलेला. घरातून पळून जाण्याची सूचना तिनं केली होती. आपण खरंच हिला पळून कुठं बरं घेऊन जाणार? ह्या दृष्टीनं मी तिचा विचार केव्हाच केला नव्हता. समजा पळून नेली तर तिचा बाप आपल्याला जमिनीखालून खणून बाहेर काढेल. काय करावं हे कळेना. नागपाड्याला पाहिलेली एक घटना आठवली. असाच महाराचा एक पोरगा एका मुसलमान मुलीच्या प्रेमात पडलेला. गवगवा झाला. त्याला गल्लीतल्या मुसलमान समाजानं मशिदीत नेलं आणि त्याची सुनता केली. पुढील 10-15 दिवस कमरेला लुंगी गुंडाळून गरमी झाल्यासारखा चालत होता. तसं आपलं झालं तर काय करायचं? सलमा आणि माझ्यामध्ये धर्माच्या किती मोठ्या प्रचंड भिंती उभ्या आहेत याची जाणीव झाली. पुढं पुढं मी सलमाची नजर टाळू लागलो. ती डरपोक म्हणून मला येता जाता चिडवायची. पुन्हा एकदा आयुष्यात हरलो होतो. जो दिवस कधी उगू नये असं वाटत होतं तो दिवस उगवलाच. फुलाफुलांचा अंगभर सेहरा बांधून दुल्हा सलमाच्या दारापुढे उभा राहिला. घोड्यावर बसून आला होता. तो उतरला तेव्हा काही मंडळी त्याला पंखा घालत होती. सलमाच्या घरात मुसलमान स्त्रिया ढोलकवर गाणी गाऊ लागल्या. लग्नाच्या दिवशी सलमाचं नखही दृष्टीस पडेना. खूपच बैचेन झालो. पण सईच्या वेळी कोसळलो. तेवढं काही कोसळलो नाही. दाब सहन करण्याची माझ्या मेंदूला बहुधा सवय झाली असावी. तिच्या लग्नात मोठा तोफा देण्यास मात्र मी विसरलो नाही. सलमाचं सासर भेंडी बाजार इथं होतं. तिला कुणीतरी फिटर नवरा मिळाला होता. ऑफिसातून सुटलो की आपोआप भेंडी बाजाराच्या दिशेने पाय वळायचे. एवढ्या मोठ्या भेंडी बाजारात सलमाचं घर नेमकं कुठं असेल हाही प्रश्न होताच. थोडाफार हा वेडेपणाच होता. एकदा तर मशिदीत गेलो. कुणीतरी सांगितलं होतं की सलमाची खिडकी मशिदीतून दिसते म्हणून. तो बोलण्यातला धागा पकडला होता. मशिदीच्या तलावात हातपाय धुणारे, वजू करणारे मुसलमान माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत होते. हा कोण काफर आलाय असा भाव त्यांच्या दृष्टीत होता. असाच एकदा संध्याकाळी रस्त्यावर फिरत असताना दुसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीतून सलमाला पाहिलं. मला ऐकू येईल अशा पद्धतीनं माझ्या नावाचा पुकारा केला. मी जागच्या जागीच खिळलो.
वर आवाजाच्या दिशेने बघतो तर सलमा मला वर बोलावित होती. मला संभ्रम दाटलेला. वर जाऊन सांगायचं काय? तिच्या घरातील मंडळींना आपला संशय तर येणार नाही ना? तसाच घरी परतलो. सलमाचं धारिष्ट पाहून अचंबाही वाटला. सलमा जेव्हा पुढं केव्हा तरी माहेराला आली तेव्हा तिनं मला फैलावर घेतलं. तू घरी का आला नाहीस म्हणून विचारणा केली. काही कळेना. तिच्या सासरच्या माणसांना ही माझ्याबद्दल काय बरं नातं सांगेन? एक हिंदू तरुण मुसलमान तरुणीशी प्रेमाच्या भावनेने बघतो आहे ही कल्पना त्यांना अशक्य कोटीतली वाटली असती. सलमा ज्या ज्यावेळी माहेराला यायची तेव्हा मला लग्न कर म्हणून आग्रह करायची. माझं असं पतंग तुटल्यासारखं एकाकी आयुष्य तिला छळत असावं. एकदा मी खरंच तिच्या घरी जाण्याचं धाडस केलं. दुपारची वेळ होती. तिचा नवरा कामाला गेला होता. म्हातारी सासू होती. माझ्या येण्यामुळं सलमाला खूपच आनंद झालेला. माझा आदर सत्कार कसा करावा म्हणून ती भांबावून गेलेली. तिनं सासूला थंड लेमन आणण्यासाठी पाठवलं. मी ह्यावेळी सलमाकडे निरखून पाहिलं. ती गरोदर होती. मला का कुणास ठाऊक आनंद होतो. मी तिला हसत म्हणतो, अर्थात तिच्या ठसठशीत पोटाकडे पाहत. इसमें मेरा भी हिस्सा है ना? ती ह्यावर जे उत्तर देते ते ऐकून चाट पडतो. म्हणते कशी? अभी मुँह धोक्या. अशी ही सलमा. तिने एकदा तिचा फोटो दिला होता. तो आजही पेटीच्या तळाला असेल. एवढ्या वर्षातही तो मला फाडावासा वाटला नाही. तिनं आणखी एक वस्तू दिली होती. तिला विणकाम करण्याची खूपच आवड होती. चक्क पांढऱ्या दोऱ्यापासून तिनं माझ्यासाठी बनियन विणलं होतं. बराच काळ ते माझ्या घरी होतं. अंगात घातलं म्हणजे चिलखत घातल्यासारखं वाटे. पुढं शिकलेली बायको आली. तिच्यापासून ह्या घटना मी लपून ठेवल्या नव्हत्या. शिकलेल्या बायकोनं काय करावं? तिनं हे बनियन लादी पुसण्यासाठी केलं. बराच काळ तिनं हे फेकूनही दिलं नव्हतं. साफसूफ करून ती पुन्हा त्यानं लादी पुसायची. खूप मळला म्हणजे उंदीर पकडतात तसं त्याला पकडायची आणि म्हणायची, ही बघा तुमच्या प्रेमाची निशाणी. सलमाचं लग्न झाल्यानंतर शिवडी आम्ही लगेच सोडली. जसं काय मी शिवडीला उपचाराकरता गेलो होतो आणि सलमानं माझ्यावर उपचार केला होता. शिवडी सोडण्यास वेगळीच कारणं घडली. मेव्हण्याशी बहिणीचं लग्न झालं तेव्हा तो शेवटच्या वर्षात SSCला होता. खूपच चुणचुणीत दिसला. वाटलं SSC झाला म्हणजे कुठंतरी कारकून म्हणून चिकटेल. पण झालं भलतंच. माझ्यासारखीच अवस्था झाली. काही विषय सुटूनही तो इंग्रजीत पास झाला नाहीत. त्यातच त्याची आई कॅन्सरनी वारली. वडिलांचं घरी अजिबात लक्ष नसायचं. म्हातारपणातही ते बाई बाटलीत रमलेले. मेव्हण्याची हालाकीची परिस्थिती पाहून की काय मी त्याला माझ्या ऑफिसात पिऊन म्हणून चिकटवलं. मी साहेब आणि मेव्हणा पिऊन. मी माझं नातं कुणालाच सांगत नव्हतो. मेव्हणा तसा स्वभावानं हुन्नरी होताच. त्याला पिऊनची नोकरी आवडायची नाही. टिनपॉड कपडे घालून स्टूलावर बसायचा. दिवसभर कादंबऱ्या वाचत बसलेला. त्याला ऑफिसची मंडळी छोटे साहेब म्हणून पुकारेत. तसा त्याचा स्वभावात माझ्यासारखा मवळपणा नव्हता. पिऊन होता तरी हजाराच्या गप्पा करायचा. साहेब मंडळीत बोलण्यात हार जात नसे. त्याला कधी साहेब मंडळी टूरला घेऊन जात. पिऊननं स्वयंपाक करायचा हा रिवाज, पण पहिल्या दिवशी त्यानं जाणून बुजून एवढी मिरची टाकली की हा पुढे आरामात बसायला लागला आणि साहेब लोक स्वयंपाक करू लागले. टूरवरून आला म्हणजे खूपच गंमत सांगायचा. शेवटी त्याचं पिऊनच्या नोकरीमध्ये मन रमेना. त्यानं गावी जाण्याचा बेत केला. गावी मात्र सुरुवातीच्या काळात त्याची खूपच ससे होलपट झाली. सायकलीचं दुकान काढलं पण तेही चालेना. एकदा तर तालुक्याच्या गावी एका सायकलवाल्याकडे मजुरीने राहिला. बहिणीवर मोलमजुरीची पाळी आली. आपलं आतडं सारखं तुटायचं. मेव्हणा आता गावच्या राजकारणात पडला. डोक्यावर गांधी टोपी ठेवली. सुरुवातीच्या काळात तो हजाराच्या गप्पा करायचा. त्यावेळी मी त्याची चेष्टा करायचो. पण काही वर्षातच त्यानं विहीर खोदली, द्राक्षांचा बगीचा केला, ऊस लावला, तर मी उडालोच.
अर्थात हे त्यानं सारं डोक्यावर टोपलीभर सरकारी कर्ज घेऊनच उभारलं होतं. कुणाचं उसने घेतलेले 5-10 रुपये असतील तर आपल्याला झोप येत नाही. ह्यानं एवढं धाडस कसं बरं केलं? आई आणि मी एका नातेवाईकाकडे राहत होतो. ह्या दिवसात आईचं आजारपण बळावलेलं. बोर्डिंगमध्ये स्वयंपाक करण्याकरता एका जागी बसून आईच्या अंगावर फोपरी पसरलेली. तिला चालताना धाप लागायची. ब्लड प्रेशरचा विकार होताच. आई दवाखान्यात येत नसे. ती खूपच घाबरायची. एकदा दवाखान्यात गेलेला माणूस परत येत नाही अशी तिची समजूत होती. एकदा दोनदा बळजबरीनं घेऊन गेलो होतो. तिच्या पोटात मांसाचा गोळा वाढलेला होता. ऑपरेशन करायला लागेल असं निदान झालं होतं. ऑपरेशन थिएटरपर्यंत आईला नेलं होतं. तिथली चकचकीत हत्यारं, अजस्त्र यंत्र, गुळगुळ टेबल पाहून आई खूपच भेदरली. मटकन खालीच बसली. मला लेकीच्या गावीच घेऊन चल, मी तिथं गावी मरेन, हा ध्यास तिनं घेतला. शेवटी आईला बहिणीकडं सोडून आलो. आई खूपच आजारी असल्याची तार मिळाली. तेव्हा काय होणार आहे हे मनोमन उमजलं. बहिणीच्या गावी जाऊन पोहतो तो आई शेवटची घटका मोजत होती. माझं काही चांगलं झालं नाही म्हणून ती खूपच कष्टी होती. मला जवळ बसून सांगते, लेका तू आता लगीन कर, हवं तर घरात भांग्याची पोर आण, पण असा एकटा राहू नकोस. आईच्या मरणाच्या रात्री संगमनेरला गेलो होतो. संध्याकाळी परत येऊ असं वाटलं होतं. रात्र जशी चढू लागली तेव्हा का कुणास ठाऊक मला एका चमत्कारिक औदासिन्यानं घेरलेलं. मेहुणा बरोबरच होता. घरी चल म्हणून आग्रह धरला. 10-12 मैलांचं अंतर होतं. किर्र रात्र, भयान रस्ता, फक्त रातकिड्यांचा आवाज. कमरे एवढी नदी उतरून आम्ही घरी आलो. घरी आलो तर आई शेवटची घटका मोजत होती. आईचं मरण खूपच जवळून पाहिलेलं. मांडीवर आईचं डोकं. मी चमच्यानं दूध घालतो आहे. बहीण रडवेला चेहरा घेऊन जवळ बसलेली. आईचा जीव केव्हा गेला हे कळलंच नाही. चोर पावलांनी मृत्यू आला होता. शेजाऱ्यांनी सांगितलं, नाकापुढं सूत धरा. खरं म्हणजे आईचं केव्हाच आटोपलं होतं. शेजाऱ्यांना ती कल्पना आली होती, पण त्यांनी तशी जाणीव दिली नाही. आई जणू झोपली असं वाटत होतं. असं शांत मरण मी केव्हाच पाहिलं नव्हतं. वडील तर हातपाय खोडून मेलेले. वडिलांच्या आणि आईच्या मरणात फरक का बरं पडला हा मला बराच काळ सतावणारा प्रश्न. नदीकाठी आईला जाळलं जातं. तिच्या पोटातील मांसाचा गोळा फुटताना मी पाहिला होता. वाटलं आपण आईला शेवटी वाचवू शकलो नाही ना. आईच्या मरण्याच्या वेळी मात्र रडलो नाही. मोठ्या धीरानं आईचं क्रियाकर्म केलं, पण अशा अवस्थेतही डोक्याचा खवर केला नाही. आईची रक्षा बराच काळ मेहुण्याच्या घरी जपून ठेवली होती. मी जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा तेव्हा मेहुणा सांगायचा, अरे ही रक्षा मुंबईच्या समुद्रात सोडून ये. मला हा सारा बावळटपणा वाटायचा. आईची रक्षा आणि माती ह्यात मला फरक वाटायचा नाही. शेवटी कधीतरी मेहुण्यानं ती रक्षा नाशिकला जाऊन गोदावरी नदीत सोडली. आता खऱ्या अर्थानं माझं आयुष्य उजाड झालेलं. आईचं आयुष्यातील जाणं ही कमालीची जीवघेणी पोकळी होती. आईनं आपल्यासाठी डोंगरा एवढं कष्ट उपसलं. शेवटी उभ्या हयातीत मी तिला काय सुख दिलं? एकुलता एक मनस्वी दुवा निसटला होता. चुकलो. एका दुवाची एकांतात तीव्र आठवण व्हायची, आणि ती म्हणजे बकुळा. एक कविता आठवते. त्या कवितेत म्हटलंय, खोल खोल गुहेत लवलवणारा प्रकाशाचा धागा, खोल खोल गुहेत लवलवणारा प्रकाशाचा धागा, वात्सल्याचा हात फोडतोय टाहो मुक्तीसाठी, वात्सल्याचा हात फोडतोय टाहो मुक्तीसाठी. अर्थात वात्सल्याचा हात कोणत्या दृष्टीने लिहिला आहे हे मला सांगता यायचं नाही, पण मला मात्र तो बकुळाच हात वाटायचा. तिला खाचरातून काढावं ही उर्मी दाटून यायची. 2-3 वेळा तसा प्रयत्नही केला. सोबत सदाशिव, साबळे हे होते. पण मी गावी गेलो म्हणजे सई बकुळाला दुसऱ्या गावी घेऊन जायची. हा पुढारी झालाय ना, उद्या बकुळा मोठी झाली म्हणजे मी तिला मुरळी करेन,
त्याच्या समोर नाचवीन. जेव्हा हा तिचा निरोप माझ्यापर्यंत यायचा तेव्हा मी खचून जायचो. सईनं चक्क एका म्हाताऱ्या माणसाबरोबर लग्न केलं. तो म्हातारा माझा बाप शोभावा असा. त्याला माझ्या एवढी मुलं होती म्हणतात. सईनं ही हाराकिरी का केली हे मला कळायचं नाही. एकदा दोनदा तिला संगमनेरच्या बाजारात मी ओझरतं पाहिलेलं. अंगावर विटकल उघडं, डोक्यावर गवताचा भारा, पाठीमागं तान्हं लेकरू धोतरानं बांधलेलं. मला तिच्या पुढे जायचं धाडस झालं नाही. वाटलं तिच्या ह्या आयुष्याला मीच तर स्वतः जबाबदार नाही ना. हे बघ, आतापर्यंत मी खूप बोललो. मडकं असतं तर तोंड फुटलं असतं. दुःख दुसऱ्याला सांगितलं म्हणजे मन हलकं होतं असं म्हणतात. पण मला तसं वाटत नाही. सांगतानाही यातना होतात. मेंदूच्या तारा ढिला पडल्या. मी आयुष्यभरच घाबरत आलोय. त्याला कारण जशी वैयक्तिक आहे तशी जी अभावग्रस्त समाजात मी जन्माला आलो त्यातही सापडतील. आता हेच बघ ना, आणीबाणीच्या काळात मी किती भेदरलो होतो. विषय निघालाय म्हणून सांगतो. त्यावेळी एका भूमिगत कार्यकर्त्यानं मला पाकिटात निरोप पाठवला आणि लिहिलं काय, तुमच्यासारखी नेबळ संतती पुन्हा जन्माला येऊ नये म्हणून ही तरतूद. पण तो भूमिगत कार्यकर्ताही भेदरला होता, कारण त्यानं आपलं नाव पत्राखाली लिहिलं नव्हतं. दुसऱ्या स्वातंत्र्यात आता त्याला आलबेल वाटत होतं. पण मला तसं वाटत नाही. दुकान तेच पण पाटी बदलली असं वाटतं. पण स्वातंत्र्यानंतरच्या 30 वर्षातच नाही तर आणीबाणीनंतर आलेल्या ह्या दुसऱ्या स्वातंत्र्यातही मी तेवढाच भेदरलो आहे. केव्हाही ही अवस्था मला फुटपाथवर आणेल आणि मी तर असा संपत आलेलो. माझ्या मुलाच्या भवितव्यात ह्या देशानं काय वाढून ठेवलंय म्हणून संभ्रमात आहे. ह्या भेदरलेल्या अवस्थेतच मी तुझ्याबरोबर कुठं कुठं झुंजीत येतोय. मला मनापासून म्हणशील तर ते आवडत नसतं. पण कुठेतरी एकाकी पडण्याची भीती माणसाला वाटत असावी ना. सदा सर्व काळ तुझा ऐकतो असंही नाही. विद्रोह उफाळून येतो. आणीबाणीतला एकच किस्सा सांगतो. राष्ट्रीय लेखक संघानं मला दिल्लीला बोलवलं. विमानाचं तिकीट, पंचतारांकित हॉटेलात निवास अशी सारी चंगळ होती. ह्या लेखकांच्या मेळाव्यात स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी उपस्थित होत्या. तू मला ही संधी सोडण्यास सांगत नव्हतास. पण आतल्या आत अस्वस्थता सुरुंगाच्या दारूसारखी उसळत होती. मी या आमंत्रणाकडे पाठ फिरवतो. पुन्हा एकदा विमानातून खालची दुनिया पाहण्याची संधी चुकते. पण मला त्याबद्दल किंचितही वाईट वाटत नाही. ही सततची बैचेनी हा माझा खरा स्थायी भाव आहे. ही जळजळ जेव्हा संपेल तेव्हा स्वतःच कलेवर घेऊन मी चाललो आहे असं वाटेल आणि ह्यात मला मरणप्राय दुःख होईल. दगडू पवार आता चालू लागलेला, खांदे पडलेले. त्यानं खांद्यावर येशू ख्रिस्तासारखा बोजड क्रूस घेतला आहे आणि त्या भारानं तो वाकला आहे असं वाटत असतं. येशू ख्रिस्ताच्या पाठीमागं जसं तेजाचं वलय असतं तसं तेजाचं वलय मात्र ह्याच्या मागं नसतं. हळूहळू त्याचा ठिपका कमी कमी होत जातो. आता तो समोरच्या प्रचंड गर्दीत सामावलेला दिसतो. मला माझीच कविता आठवते. दुःखानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं. दुःखानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं. तशी याची मुळं खोलवर बोधी वृक्षासारखी. बोधी वृक्षाला फुलं तरी आली. बोधी वृक्षाला फुलं तरी आली. हे झाड साऱ्या ऋतूत कोळपून गेलेलं. धमनी धमनीत फुटू पाहणाऱ्या यातना. धमनी धमनीत फुटू पाहणाऱ्या यातना. महारोग्याच्या बोटांसारखी झडलेली पानं. हे खोड कसलं? फांदी फांदीला जखडलेली कुबडी. हे खोड कसलं? फांदी फांदीला जखडलेली कुबडी. मरण येत नाही म्हणून मरण कळा सोसणारं. दुःखानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं. दुःखानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं. मित्रांनो, एका अप्रतिम अशा कादंबरी वाचनाचा
आज शेवटचा भाग संपला. दया पवार सरांचं बलूत ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आपणाला एका वेगळ्याच जगात घेऊन गेली ना, असं आपणालाही वाटतं का? तर उद्यापासून आपण अशाच एका सुंदर कलाकृतीच्या वाचनाला सुरुवात करत आहोत. माझ्या वाचनाबाबतीत काही सूचना असतील, वाचन कसे वाटते हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आपले प्रेम आणि लोभ असाच नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर असू द्यात. धन्यवाद.